राज्यातल्या अनेक भागांमध्ये आज पावसाचा अंदाज। हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी येलो अलर्ट। नाशिकच्या चांदवड इथे आसरखेडे गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। द्राक्ष बागांना पावसामुळे नद्यांचं स्वरूप। गेल्या 2 दिवसांपासून चांदवडमध्ये पाऊस सुरू। हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस। शहरातील मस्तानशहा नगरमध्ये नाल्याचं पाणी घरामध्ये शिरल्यानं संसार उपयोगी साहित्याचं नुकसान। नागपूरच्या कळमना भागामध्ये पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। कळमना वगळता उर्वरित भागामध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा। सोलापूर शहरातही पावसाची हजेरी। सर्वसामान्यांसह बळीराजाही सुखावला। हिंगोलीमध्ये जोरदार पाऊस। वसमत शहरामध्ये अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। पहिल्याच पावसात सगळीकडे पाणीच पाणी। यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। कळंब, आर्णी, दारव्हासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। खरीप हंगामामधील पिकांच्या लागवडीला सुरुवात। नाशिकच्या नांदगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। नदी नाले भरून वाहिले। खरीपाच्या पेरणीला मार्ग मोकळा। खादगाव इथे वीज अंगावरती पडून तरुणाचा मृत्यू। बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। पावसामुळे नांदुरा, जळगाव, जामोद या मार्गावरती मोठं झाड कोसळल्यानं काही काळ वाहतूक ठप्प, तर आसनगाव नदीला पूर। कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने नाले सफाईचा दावा केला असला तरी काही नाले ओसंडून वाहताना दिसत आहेत। न्यू गोविंदवाडी परिसरातील नाल्याचं पाणी रस्त्यावर। मराठवाड्याच्या धाराशिव जिल्ह्यातील एडशी येथे रामलिंग धबधबा पूर्णत्वाच्या गतीने प्रवाहित। पर्यटकांची पावलं रामलिंग धबधब्याकडे। महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस। अचानक सुरू झालेल्या पावसानं पर्यटकांची तारांबळ। अमरावतीमध्ये पावसाची दमदार हजेरी। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। मनमाड शहर आणि परिसरामध्ये पावसाची पुन्हा हजेरी। पावसामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत। संगमनेर तालुक्यासह परिसरामध्ये पावसाची जोरदार हजेरी। पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या बळीराजाला दिलासा। जालन्याचे जिल्हाधिकारी श्री कृष्णनाथ पांचाळ यांनी केली सोयाबीनची लागवड। सिंधी काळेगाव इथे शेतकरी विष्णुपंत गिराम यांच्या शेतामध्ये जाऊन केली लागवड। नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरती पावसामुळे पाणीच पाणी। चंदनापुरी घाटाच्या सुरुवातीला अचानक पाण्याचा प्रवाह आला, तेव्हा रस्त्याचा अंदाज न आल्यानं एक कार महामार्गावरून खाली उतरली, त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी। नाशिकमध्ये पावसाळा सुरू होऊनही रस्त्याच्या कामासाठी खोदकाम सुरूच, त्यामुळे शहरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी। वाहतूक शाखेचं मात्र दुर्लक्ष। भिवंडी पालिका क्षेत्रामध्ये 1311 इमारती धोकादायक, त्यापैकी 287 इमारती अति धोकादायक असल्याची माहिती समोर। नवी मुंबईमधला ऐरोली भारत बिजली मार्गावरती लोखंडी कमान पावसामुळे अचानक कोसळली। सुदैवानं दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील अस्तान धनगरवाडी येथे भूस्खलन होऊन कोसळली दरड। मुख्य रस्त्यावरती दरड कोसळल्यानं बांद्री पट्ट्यामधील अनेक गावांचा संपर्क तुटला। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यामधील खापरवाडा आणि टिटवाळा गावामध्ये वीज पडून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू। पावसामुळे झाडाखाली थांबले असताना कोसळली वीज। जळगावच्या अंमळनेर तालुक्यामध्ये पावसामुळे शेतीचं नुकसान। नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ यांनी केली नुकसानाची पाहणी। प्रशासनाला दिले पंचनामे करण्याचे आदेश। ठाण्यातल्या नालेसफाईवरून जितेंद्र आव्हाडांची महानगरपालिकेवरती टीका। नालेसफाईच्या टेंडरच्या चौकशीची आव्हाडांची मागणी। सोलापूरमधील नालेसफाईची खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून पाहणी। पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, त्या परिसरामध्ये जात प्रणिती शिंदेंची अधिकाऱ्यांसह पाहणी। पुढच्या 10 दिवसात पुण्यातील पावसासंदर्भात कामं पूर्ण झाली नाही तर रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार। सुप्रिया सुळे यांचा पुणे महानगरपालिकेला इशारा। आदित्य ठाकरेंकडून मुंबईतही नालेसफाईची पाहणी। अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं झालेली नाहीत, पंप देखील बसवण्यात आलेली नाही। आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका। गोंदियामध्ये पावसाची दडी। जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या पार। उकाडा वाढल्यानं नागरिक हैराण।
निवडणुका संपताच खाद्यतेलाच्या किमती वाढल्या तर डाळींसह तांदूळही महागल्यानं वाशिममध्ये महिलांकडून संताप. पुण्याचे खासदार, केंद्रीय सहकार व नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वीकारला पदभार. पदभार स्वीकारण्याच्या पूर्वी मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा यांची घेतली भेट. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी स्वीकारला वाणिज्य मंत्रिपदाचा पदभार. राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद यांचीही उपस्थिती. शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईमधील पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा. वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहामध्ये उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. आदित्य ठाकरेंसह प्रमुख नेते उपस्थिती लावणार. उद्धव ठाकरे यांनी 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बोलावली बैठक. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे संपर्क प्रमुखांशी संवाद साधणार. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. मुंबई कोकण पदवीधर आणि नाशिक मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी 26 जूनला मतदान होणार. मुंबईतून विधान परिषदेसाठी भरलेले अर्ज ठाकरे गटानं कायम ठेवावेत. मात्र कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार उद्धव ठाकरेंनी मागे घ्यावेत. नाना पटोले यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी. विधान परिषदेच्या 4ही जागांवरती आमचं चांगलं काम, त्यामुळे परंपरागत पद्धतीने 4ही जागा जाहीर केल्या. काँग्रेसच्या नाराजीवरती अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, दिलीप धोत्रे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. देवगिरी निवासस्थानी विविध विषयांवरती चर्चा झाल्याची माहिती. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास केवळ 1 दिवस बाकी असताना अद्यापही राष्ट्रवादीचा उमेदवार ठरेना. राज्यसभेसाठी समीर भुजबळ, पार्थ पवार, बाबा सिद्दीकी इच्छुक, तर राष्ट्रवादीच्या एका गटाकडून सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव. शरद पवारांचा आजपासून दुष्काळ दौरा. पुरंदर आणि इंदापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेट देणार. दौऱ्यामध्ये योगेंद्र पवारही सहभागी होणार. धर्मावरती राजकारण केलं आणि देशहिताचे निर्णय घेतले नाही तर काय होतं हे जनतेनं लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिलंय. शरद पवारांचं वक्तव्य. जैन समाजाच्या मध्य प्रदेशहून बारामती विहारामध्ये आलेल्या महाराजांचं शरद पवार यांनी घेतलं दर्शन. योगेंद्र पवारही शरद पवारांसोबत उपस्थित. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते योगेंद्र पवार यांचा बारामतीमध्ये जनता दरबार. जनता दरबारमध्ये शरद पवार आणि योगेंद्र पवार एकत्र. बारामतीमध्ये योगेंद्र पवार यांच्या जनता दरबारामध्ये शरद पवारांची उपस्थिती. विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीमधून योगेंद्र पवार यांना तिकीट द्या. कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे आग्रही मागणी. बारामती पश्चिम महाराष्ट्र हा सर्व दादा लोकांचा पट्टा आहे. त्यामुळे इथून कधी कोणता दादा उदयास येईल सांगता येत नाही. योगेंद्र पवारांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर शिरसाट यांची प्रतिक्रिया. बीडचे शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अजित पवार यांच्या गळाला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची सूचक एक्स पोस्ट. बीडच्या बाप्पांचा दादांना फोन, मोठ्या मनाचा दादा. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची एक्सवरती पोस्ट. शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवार यांच्यासोबत राहणार आहे. मिटकरींनी जनतेमधून निवडून यावं, मग दुसऱ्यांबद्दल बोलावं. बजरंग सोनावणे यांची अमोल मिटकरींच्या पोस्टवरती प्रतिक्रिया. मंचरमध्ये महाविकास आघाडीची बिघाडी. अमोल कोल्हेंकडून देवदत्त निकम यांचा भावी आमदार असा उल्लेख. कोल्हेंच्या वक्तव्याला ठाकरे गटानं केला विरोध. आता भाजपा आमदारांना मिशी कापावी. नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचं आमदार संदीप धुर्वे यांना आव्हान. जागा वाटपाची चर्चा पक्षाच्या नेत्यांसमोर करावी, माध्यमांसमोर नको. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांनी केलेल्या जागा वाटपासंदर्भात शिरसाट यांची टीका. लोकसभा निवडणुकीमध्ये भास्कर जाधव मतदारसंघामधल्या फक्त एकाच गावात दिसले. आता आभाराचं नाटक कशाला? शिवसेनेचे तालुका प्रमुख संदीप सावंत यांचा जाधव यांच्यावरती हल्लाबोल. अतुल सावे यांना संभाजीनगरचे पालकमंत्री करा. भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांची फडणवीसांकडे मागणी.
गोंदियाच्या गोरेगाव पोलीस स्टेशनमधील दप्तरी विभागामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीमध्ये कुठलीही महत्त्वाची कागदपत्रे जळाली नाहीत, मात्र लॅपटॉप, प्रिंटर, मॉनिटर, कीबोर्ड अशी विद्युत उपकरणं जळाली. भंडाऱ्यामध्ये 11 गुन्ह्यांमधील चोरीच्या साहित्यासह चौघांना अटक. दोन्ही दुचाकी, 7 मोटरपंप जप्त. भंडारा एलसीबी पथकाची कारवाई. मुंबई गोवा महामार्गाच्या दरम्यान जगबुडी नदीच्या पुलावरती कंटेनरचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. नागपूरच्या पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणामध्ये त्यांची सून अर्चना पुट्टेवारच मास्टरमाइंड. अर्चना यांनीच कुटुंबातील ड्रायव्हर सार्थक बगडे याला दिली होती सासऱ्यांच्या हत्येची सुपारी. अर्चना पुट्टेवार, वाहन चालक सार्थक बागडे यांच्यावरती 6 जणांवरती गुन्हा दाखल. 5 महिन्यांच्या बाळाला जमिनीवरती आपटून वडिलांनीच केली हत्या. उरण येथील घटना. पती पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झाल्यानं पती खुशीरामनं पत्नीच्या मांडीवरती झोपलेल्या 5 महिन्यांच्या रोहीला खेचून जमिनीवरती आपटलं. महाड एमआयडीसी परिसरामध्ये भीषण अपघात. 2 तरुण कामगारांचा जागीच मृत्यू तर 2 जण जखमी. नाईट शिफ्टसाठी रस्त्यावरून पायी चालत निघालेल्या 4 कामगारांना टेम्पोनं मागून दिली धडक. लालबागच्या राजाचं श्री गणेश मुहूर्त पूजन संपन्न. बाळासाहेब कांबळे आणि मूर्तिकार रत्नाकर कांबळी यांच्या हस्ते कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेमध्ये पूजन संपन्न. अमरावतीमधील कौंडण्यपूरच्या रुक्मिणी मातेच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. पालखीचं यंदाचं 430वं वर्ष. ठिकठिकाणी वारकऱ्यांकडून पालखीचं स्वागत. आषाढी यात्रेसाठी एसटी 5000 विशेष जादा बसेस सोडणार. ग्रुप बुकिंग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस मिळणार असल्याची एसटी महामंडळाची माहिती. वैद्यनाथ देवल कमिटीच्या जाचकटींमुळे मंदिरामध्ये अभिषेक करणारे जंगम ब्राह्मण यांचा आंदोलनाचा इशारा. निवेदनातल्या मागण्या पूर्ण न झाल्यास सहकुटुंब उपोषण करणार. तोडगा काढण्यासाठी अध्यक्ष तथा तहसीलदार यांनी बोलावली 20 जूनला बैठक. संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीमध्ये जात भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा 4था दिवस असून भुमरेंनी आंदोलनस्थळी जात त्यांची भेट घेतली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला राज्य सरकारनं बळी पडू नये. ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याला ओबीसी समाजाचा विरोध. 18 तारखेपासून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ओबीसी समाज आंदोलन करणार. प्रकाश शेंडके यांचं वक्तव्य. नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं मराठा आरक्षण प्रश्नी सरकारला पत्र. मराठा समाजाला न्याय मिळावा यासह जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासंदर्भात पत्रातून उल्लेख. मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा 2 दिवसांमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये आंदोलन करू. मराठा समाजाचा प्रशासनाला इशारा. सोलापूर बार्शी महामार्गावरती वैराग येथे मराठा बांधवांचा रास्ता रोको. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून आंदोलन. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील मुंगशी विद्यालयाला जरांगे पाटील यांचं नाव देण्याचा ठराव. जय जगदंब शिक्षण संस्थेनं केला ठराव. जरांगेंची सहमती मिळताच कार्यक्रम करून शाळेला दिले जाणार नाव. नीट परीक्षा यंत्रणा दलालांच्या ताब्यामध्ये गेली आहे का? नीट परीक्षेवरून गोंधळावरून अमित ठाकरे यांची केंद्र सरकारवरती टीका. तात्काळ तोडगा न काढल्यास पालक आणि विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा अमित ठाकरे यांचा केंद्र सरकारला इशारा. नीट परीक्षेमधील गोंधळाची सीबीआयच्या अंतर्गत चौकशी व्हावी. नाना पटोले यांनी केली मागणी. नीट परीक्षेमधील गोंधळाच्या विरोधामध्ये अहमदनगरच्या दिल्ली गेट परिसरामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन. आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. नागरी सुविधा आणि क्रीडांगणासाठी जागा द्या. सांगलीच्या शामराव नगर भागातील लहान मुलांचं महानगरपालिकेच्या समोर क्रिकेट खेळत अनोखं आंदोलन. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये बुलडाणा जिल्ह्यामधील खामगाव बाजार समितीच्या 13 सदस्यांसह 2 कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल. पदाचा गैरवापर करून जवळपास 32 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचं उघड.
सांगलीच्या कडेगावमधील नागरिकांचा टेंभूच्या पाण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा। यावेळी संतप्त नागरिकांनी केली घोषणाबाजी। वर्धामधल्या नागठाणा भागामध्ये स्मशानभूमी नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक। संतप्त गावकऱ्यांकडून रोठा ग्रामपंचायतीच्या आवारामध्येच मृतदेह दफन करण्यासाठी खड्डा खोदण्याचा प्रयत्न। सरपंच आणि पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर अखेर ग्रामस्थ शांत। जम्मू काश्मीरच्या रियासीमध्ये भाविकांच्या बसवरती झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात बजरंग दल आक्रमक। आज देशव्यापी आंदोलन करणार। जम्मू काश्मीरमध्ये भाविकांवरती झालेल्या हल्ल्याचा अहमदनगरमध्ये बजरंग दलाकडून निषेध। दिल्ली गेट परिसरामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं निषेध आंदोलन। धुळे शहरामधील बसस्थानक परिसरातून गुंगीच्या औषध साठ्यासह नंदुरबारमधील एकाला अटक। धुळे एलसीबी पथकाची कारवाई। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक जुहू युनिटची मोठी कारवाई। भारतामध्ये बनावट पासपोर्टच्या आधारे असलेल्या 4 बांगलादेशींच्या आवळल्या मुसक्या। एबीपी माझाच्या बातमीनंतर लाच मागणाऱ्या व्हीजीटीआयमधील 2 अधिकाऱ्यांचं चौकशी सुरू असेपर्यंत निलंबन। स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यामध्ये कंत्राटदाराकडे 50 लाखांची दत्ताजी शिंदे आणि अमित कांबळे यांनी केली होती मागणी। यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापशी बियाण्यांचा काळा बाजार। जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये विक्रेत्यांकडून काळा बाजार। मात्र कृषी विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। बोगस बियाणांसंदर्भात तात्काळ कठोर कारवाई करा, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश। तर अधिकचा भाव देऊन कोणी बियाणे विकत असेल तर कृषी विभागाचा व्हॉट्सअप नंबर तक्रार करण्याचं शेतकऱ्यांचं केलं आवाहन। ठाण्यातल्या फ्लॉवर व्हॅली जवळ रुणवाल नगर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे मधील साधना विला सोसायटी बाजूला असलेलं होर्डिंग धोकादायक स्थितीमध्ये। होर्डिंग कॉन्ट्रॅक्टरला त्वरित होर्डिंग काढण्याचे दिले आदेश। महायुतीचे उमेदवार किशोर दराडे पोलीस अधिकाऱ्यांनी हुज्जत घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। विभागीय आयुक्त कार्यालयामधली ही घटना होऊनही कारवाई न झाल्यानं आश्चर्य व्यक्त। कॉलगर्लचे खोटे मोबाईल नंबर गुगलवरती अपलोड करून तरुणांना फसवणाऱ्या टोळीला कोलकात्यामधून अटक। पिंपरी चिंचवडच्या खंडणी विरोधी पथक आणि दिघी पोलिसांची कारवाई। पिंपरी चिंचवडमध्ये 4 चाकी 3 चाकी आणि दुचाकीचा अपघात। या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। इंडिगो एअरलाइन्सच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना फटका। नाशिकहून हैदराबादला विमान गेलं, तिथेच लगेज नाशिक विमानतळावरती राहिलं। 24 तासानंतर सामान मिळणार असल्यानं नागरिकांची गैरसोय। ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान। 9 मे रोजी राष्ट्रपती भवन इथे झालेल्या सोहळ्याला प्यारेलाल उपस्थित नव्हते, त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी जाऊन पुरस्कार देण्यात आला। टीडीपीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू आज आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनडीएचे प्रमुख नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार। राज्यातून मुख्यमंत्री शिंदे, प्रफुल्ल पटेल, नितीन गडकरी यांच्यासह अन्य नेत्यांना निमंत्रण। चंद्रबाबूंच्या शपथविधीचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही निमंत्रण। नितीश कुमार राहणार शपथविधीला उपस्थित। नवनिर्वाचित ओडिशा सरकारचा आज शपथविधी। भाजपचे मोहन चरण मांझी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ। शपथविधीच्या पूर्वी पंतप्रधान मोदींचा रोड शो होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।